नमस्कार. मी प्रणाली ऑलराऊंडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आहे. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही मजेतच असाल आणि माझ्या व्हिडिओची खूप वाट पण पाहत असालच. तर 2-3 दिवस मी तुमच्याशी काहीच शेअर करू शकलेलं नाही आहे, कारण मी जरा बिझी होते. सध्या लग्नाचा सीझन असल्यामुळे आणि माझा टेलरिंगचा व्यवसाय असल्यामुळे मला तिथे हा पूर्ण वेळ द्यावा लागतो आहे. तरी पण मी आज तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणारच आहे. तर आज आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत हे मी तुम्हाला जास्त ताणून न धरता सांगते. तर आज आपण एका जीवनावश्यक विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे बार्गेनिंग, नेगोसिएशन. म्हणजेच मोलभाव करणे. एखाद्या गोष्टीचा, वस्तूचा आहे त्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये मागून घेणे दुकानदाराकडून, यालाच बार्गेनिंग असं म्हणतात. तर बार्गेनिंग ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच. कोणीही नाही म्हणू नका आम्ही बार्गेनिंग करत नाही, आम्ही फक्त फिक्स प्राईज असलेल्या दुकानात जातो आणि तिथे वस्तू घेतो. कारण बार्गेनिंग ही फक्त वस्तू खरेदीमध्ये न होता इतर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये होत असते. उदाहरणार्थ आपण प्रॉपर्टी डिलिंगच्या वेळी तर बार्गेनिंग करतो. अमुक गोष्टीवरती आम्हाला अमुक हे दे, किंवा आम्हाला एखादं घर घेताना म्हणा की रजिस्ट्रेशन फ्री करून द्या, या स्टॅम्प ड्युटी त्याच्यातच ॲड होईल का, ह्याला काय म्हणतात? ह्याला पण बार्गेनिंगच म्हणतात. आणि अजून एक उदाहरण म्हणजे इंटरव्ह्यू. प्रत्येकाच्या नाही म्हणता येणार, पण तरुण पिढीच्या आयुष्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यूला जातात. पहिल्यांदा म्हणा, दुसऱ्यांदा म्हणा, आपण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर डायरेक्ट त्या इंटरव्ह्यूसाठी त्या लोकांनी जरी आपल्याला हो म्हटलं तर आपण डायरेक्ट हो म्हणत नाही. तर आपण आधी सॅलरीचा विचार करतो, आपल्याला काय तिकडनं फॅसिलिटी आहेत त्याचा विचार करतो आणि त्या गोष्टीविषयी पण चर्चा करतो ना. त्याने आपल्याला अमुक सॅलरी ऑफर केली तर आपण त्याच्यावरती खुश राहतो का? आपल्याकडे त्या गोष्टीचं स्किल आहे, त्या गोष्टीचं अनुभव आहे, तर आपण ती गोष्ट त्याच्या रिलेटेड सॅलरी मागतो की नाही? हे पण नेगोसिएशन म्हणजे बार्गेनिंगच झालं ना. असंच आहे. आणि बार्गेनिंग हा प्रत्येकाला जमते असं नाही. ही पण एक कलाच आहे, एक स्किलच आहे. ही प्रत्येकाला जमते असं नाही. सो तुम्हाला सांगते, पुरुष बार्गेनिंगमध्ये जरा पाठीच असतात आणि बायकांना बार्गेनिंग करण्यानंतर एक आंतरिक संतुष्टी, समाधान मिळतं. त्याची गोष्ट जवळ असते की आपल्याला अमुक ही गोष्ट अमुक कमी किमतीला मिळाली, आपले अमुक एवढे पैसे वाचले. ही गोष्ट बायकांसाठी खूप समाधान देणारी आहे. का? तर बायकांना संसार करायचा आहे, घर सांभाळायचं असतं, आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं असतं. त्याच्यातनं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बचत करणं, हेच तर बायकांचं संसार करणं ह्यालाच तर म्हणतात. अजून एक बार्गेनिंग करण्यासाठी महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत. महत्त्वाच्या 2 बाजू असतात त्याच्या. कोणत्या? तर एक ग्राहकाची बाजू आणि एक दुकानदाराची बाजू. तर ग्राहकाची बाजू कोणती? तर आपण ती वस्तू दुकानदाराने सांगितलेल्या किमतीपेक्षा कमी किंमत करून घेतलेली आहे. आणि दुकानदाराची बाजू कोणती? चल, ग्राहक समाधानी झाला, आपला मालही विक्रीला गेला आणि आपल्याला फायदा पण त्यातल्या त्यात झालेला आहे. नुकसानात कोणताही दुकानदार नुकसानामध्ये आपल्याला वस्तू देणार नाही. स्वतःचा फायदा करून घेतल्याशिवाय, कारण त्यांचा तो व्यवसायच आहे. त्यांना त्याच्यावर त्यांचं पोट भरायचं असतं, त्याच्यावरती त्यांचं सगळं चालत असतं. आपली मार्जिन काढूनच देणार. आपल्याला भलेही किती वाटलं की आपल्याला खूप कमी किमतीत मिळाली, पण त्या लोकांना त्याही कमी किमतीत मिळालेली असते आणि ते आपला फायदा त्यात काढलेला असतो त्यांचा. तर बार्गेनिंग करण्यासाठी अजून दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कोणत्या? तर टाईम. आपल्याकडे बार्गेनिंग करण्यासाठी टाईम महत्त्वाचा असतो. टाईम लागतो. त्याच्याशी बोलणं, त्याच्याशी हुज्जत घालणं, दुकानदाराशी त्यांना कन्व्हिन्स करणं, या प्रोसिजरला टाईम लागतो. नाहीतर समजा तुम्ही त्या गोष्टी दुकानदाराला कंटाळा येईपर्यंत त्याच्याशी बार्गेनिंग केलात, मग दुकानदार शेवटी कंटाळून बोलला कि नहीं बहन जी, मुझे नहीं बेचना है, आप अगली दुकान में देख लो. मग झालं.
म्हणजे तिथे तुम्ही एवढा वेळ जो बार्गेनिंग करून तुमचा टाईम वाया घालवला आहे तो फुकट गेला. आणि तुमच्याजवळ ऑलरेडी टाईम कमी आहे, तर तुम्हाला दुसऱ्या दुकानात जाऊन ती गोष्ट पुन्हा तिथे उजत घालून घेण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा जरा विचार करून किती किमतीला तो देऊ शकतो हे पण तुम्ही हे करून घ्या. अंदाज लावून तुम्ही त्या ती किंमत तुमची मांडू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्स. तुमचे पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही आपल्या किमतीवरती किती अडून राहू शकता आणि तो दुकानदार किती आपल्याला देईल याची आपल्याला कल्पना करून घेणे हे पण खूप महत्त्वाचे असते. आणि आता मी तुम्हाला महत्त्वाचं सांगते, तर महत्त्वाच्या टिप्स द्यायला चालू करते. तर दुकानात गेल्यानंतर पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे पहिलं वस्तूची क्वालिटी बघा, एक्सपायरी डेट बघा. नाहीतर एखादी गोष्ट स्वस्त मिळते म्हणून पटकन घेऊन टाकली आणि मोकळं झालं असं नाही. मग नंतर पछतावा करण्यापेक्षा आधीच त्या गोष्टीसाठी आपण थोडा वेळ दिलेला बरा. नाहीतर असं होतं, अशी फसवेगिरीची बरीच मार्केट्स असतात. फसवेगिरीची अशी बरीच मार्केट्स मुंबईमध्ये आहेत की उदाहरणार्थ मुंबई साईडला आहेत ती बरीचशी मार्केटं की तिथे गेल्यानंतर आपण भुलतो तिथल्या ते दुकानं बघून आणि मग अजून पटापट वस्तू घेत जातो. स्वस्त पण वाटतात, पण त्यांची क्वालिटी आणि एक्सपायरी डेट ही खूप महत्त्वाची आहे, ती पहिली चेक करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सप्रेशन, हावभाव. आपल्या चेहऱ्यावरील हावभाव. आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते दुकानदाराला कधीही जाणून घेऊ देऊ नका. जर त्याला कळलं की ह्यांना ही गोष्ट आवडली आहे आणि किंवा तुम्ही सांगितलात, ओ भैया जी ये तो मुझे बहुत पसंद है, मैं तो ऐसे ही चीज़ की तलाश कर रही थी, लेकिन कितने महीने के बाद आपकी दुकान में मुझे ये मिला, असं करू नका. मग त्याला वाटेल, त्याला कळेल की ह्याला या गोष्टीची खूप गरज आहे आणि हा ही वस्तू कोणत्याही परिस्थितीमध्ये घेणार आहे. मग तो तुम्हाला भाव कमी करून देणार नाही. मग त्यासाठी काय कराल, तर तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्ही हाईड करा आणि दुकानदाराच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वाचण्याचा प्रयत्न करा. आपण जास्त काय कोणाचे चेहरे बघत राहू शकत नाही, पण थोडाफार अंदाज येतोच ना आपल्याला की बाबा आपल्याला आपण सांगतोय त्या किमतीमध्ये हा वस्तू देऊ शकतो. म्हणजे आता समजा 1000ची वस्तू आहे, तर तुम्ही डायरेक्ट 600ला मागितली, तर 600 विचारल्यावरती याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन काय आहेत, त्याने अगदी हे केलं नर्वसनेस, तर तुम्हाला कळलं पाहिजे ही 600ला देण्यासारखी वस्तू नाही आहे किंवा ह्याचं जास्त एवढं मार्जिन द्यायत नाही आहे. नाहीतर मुंबईच्या हे जे मोठे मोठे मार्केट्स आहेत त्याच्यामध्ये तिप्पट किंमत सांगितली जाते. तर हे असं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःहून कधीही स्वतःचा भाव स्वतः विकत घेण्यात तो भाव सांगू नका. का, तर आधी तुम्ही दुकानदाराला विचारा, कैसे दोगे भैया जी, इसका रेट क्या है. दुकानदार सांगेल 1000 रुपये, तर तुम्ही डायरेक्ट असं म्हणू नका 800 में दे दो. तुम्ही त्याला विचारायचं कैसे दोगे, देने का भाव बोलो. कदाचित तो 800 सांगेल आणि त्या वस्तूची खरी किंमत, विक्रीची किंमत 500च असेल आणि ती वस्तू त्याला 300 किंवा 200ला पडली आहे आणि तो 1000 सांगतो आहे, 500पर्यंत देऊ शकतो. स्वतःचा 200 ते 300 प्रॉफिट काढून देऊ शकतो आणि तुम्ही त्याला सांगितलं 800 में दे दो, म्हणजे त्याचा फायदाच फायदा आहे आणि तुमचं नुकसान आहे. पण तुम्हाला असं वाटेल मी 200 रुपये कमी करून घेतले आहेत म्हणजे माझा फायदा आहे, पण तसं नसतं. त्याच्यामुळे त्याला ऑफर करू द्या त्याची प्राईस तो बोला 800 में देता हूँ लास्ट, तर तुम्ही सांगू शकता नहीं भैया ये 800 तो महंगा है, एक काम करो आप 500 में दे दो. 800 या बोलल्यावरती तुम्हाला कळलंच पाहिजे ना की अरे हा कमी एवढा करतो आहे म्हणजे ह्याची खरी प्राईस खूप कमी आहे. मग तुम्ही तो म्हणेल नहीं भैया बहन जी, नहीं मैडम ये 500 में नहीं 750 में ले लो. तर तुम्ही तुमचं धैर्य, इथे ह्यालाच पेशन्स म्हणतात, धैर्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही धीर धरायचा, आपले 500 सोडायचे नहीं भैया जी ये 500 में मिलता है, मेरी फ्रेंड ने लिया था.
चलो आपका नहीं मेरा नहीं 700 डन करते उससे नीचे एक कम नाही, असं दुकानदार म्हणेल. तरीही आपला दिल सोडायचा नाही. नहीं भैया जी मुझे पता है, देखो ये तो आउट ऑफ फॅशन भी हो गया है. आणि असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला कन्व्हिन्स करू शकतो. त्या गोष्टीमध्ये थोडी कमतरता काढणं, भलेही ती आपल्याला गोष्ट खूप आवडली आहे, पण त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता दाखवायला काय हरकत आहे, जेणेकरून आपल्याला आपला फायदा होतो आहे. फायदा करून घेणं हा माणसाचा गुणधर्म आहे. कोणी स्वतःचा फायदा करून नुकसानात जातं असं कोणताही माणूस होत नाही. प्रत्येकजण आपला फायदाच बघत असतो. दुसऱ्याला नुकसानात न टाकता फायदा बघणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. दुकानदार स्वतः नुकसानात जाऊन आपला फायदा करून देणार नाही आहे, त्याच्यामुळे तो नुकसानात जाईल हे मनात धरून ठेवायचं नाही. तो आपला फायदाच करून घेणार आहे आणि फायद्यातच आपल्याला वस्तू देणार आहे. म्हणून आपण न घाबरता बार्गेनिंग करू शकतो. आपला ग्राहकाचा बार्गेनिंग हा एक महत्त्वाचा हक्क आहे, हक्कच म्हणू शकता तुम्ही. तर आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या टिप्स आहेत बार्गेनिंगच्या. पण तुम्हाला मी आता एवढंच सांगते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट बार्गेनिंग संबंधी, समजा कधी आपण फसलो तर ह्या गोष्टीविषयी चर्चा केलेली चांगलीच असते आपल्या मैत्रिणीशी किंवा आपल्या घरातल्या रिलेटिव्सची. पण त्या गोष्टीवर फसल्यानंतर पछतावा करण्यात काही अर्थ नाही. उगाच मनात ठेवून वाईट वाटून घेण्यातसुद्धा काही अर्थ नाही आहे. सो तो विषय तिथे स्टॉप करायचा. फक्त अनुभव गाठीशी बांधून ठेवायचा की हा बाबा असं असं केल्यामुळे असं असं माझं नुकसान झालेलं आहे आणि नेक्स्ट टाईम मी खबरदारी घेईन. अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की बार्गेनिंग करा प्रत्येकाने. अजून एक मी तुम्हाला सांगते, जर माझ्याकडनं बरंच काही सांगायचं राहून गेलं असेल, पण मी एक सांगते, तुम्हाला ज्या बार्गेनिंगच्या टिप्स माहीत आहेत आणि मी सांगितले नाही आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. मला तर कळतीलच किंवा कमेंट वाचणाऱ्या इतरांनासुद्धा कळतील आणि त्याप्रमाणे अवलंब पण करतील. सो तुम्ही आणि मी सांगितलेल्या ह्या ज्या टिप्स आहेत त्याचा कशा प्रकारे अवलंब केला तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या रोजच्या व्यवहारात, ते पण तुम्ही मला सांगा. मी नक्की तुमच्या कमेंट वाचेन आणि रिप्लाय पण देईन. आणि माझ्या चॅनलला लाईक करा. मी आता हा विषय इथेच संपवते. माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.